मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात जिल्हा पोलीस यंत्रणेला मोठं यश आलं आहे। यामध्ये 6,27,000चा मुद्देमाल जिल्हा पोलीस यंत्रणेने जप्त केला। जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे। पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर चोरी करणारे अनेक असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली होती। सदरबाबत पूर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। या संदर्भात पोलिसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या मार्फत तपास सुरू केला होता। पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी एक पथक तयार करून सदर पथकामार्फत मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना सुरुवात केली। सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे राहुल कुंदन तोडणकर व 29 राहणार शिवलकरवाडी अलावा जाकिमिऱ्या रत्नागिरी, शुभम निलेश खडपे व 24 राहणार गोडाऊन स्टॉप नाचने तालुका जिल्हा रत्नागिरी, मुस्तफा गुड्डू पठाण व 22 राहणार गोडाऊन स्टॉप नाचने रत्नागिरी, विकास महेश सुतार व 19 राहणार थिबा पॅलेस गार्डनचे बाजूला रत्नागिरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता नमूद आरोपित यांनी पावस व रत्नागिरी या परिसरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपी यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करण्याकामी वापरलेली वाहने व साहित्य असा एकूण 6,27,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।